आता सकाळचे 6:30 वाजले आणि तुम्हाला माहितीये मी कुठे चालली? द हेवन ऑफ अवर महाराष्ट्र. ते कोणती लोकेशन आहे जाणून घ्यायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिले भेटलो माझ्या ज्या चड्डी बड्डीज माझ्यासोबत येणार होत्या त्यांना पिक केलं आणि आम्ही निघलो समृद्धीहून शिर्डीला. तिथे पोहोचलो, नाश्ता वगैरे केला आणि परत समृद्धी पकडून थेट इगतपुरीला, विच इज द सिटी ऑफ फॉग. येस, आपल्या महाराष्ट्राची वन ऑफ द बेस्ट सिटी आहे रेनी डेज मध्ये एक्सप्लोअर करायला. आणि आता समृद्धीवर ना तिथे एक नवीन असा भुयारी मार्ग झालाय, त्याच्यामधून जायला लिटरली इतकं थ्रिलिंग वाटतं ना, जसं आपण बॉम्बेला जाताना लागतो ना, सेम तसं. अँड वन मोर बेस्ट थिंग, हे आपल्या संभाजीनगरहून फक्त 2 ते 2.5 तासाच्या डिस्टन्सवर आहे. लिटरली खूप सुंदर सिटी आहे, तुम्ही नक्की विजिट केलं पाहिजे. अँड फायनली आपण आपल्या लोकेशनला पोहोचलो. सगळ्यात पहिले एक आउटडोर लोकेशन होती, ती एक्सप्लोर केली. तिथे खूप सुंदर सुंदर फोटोज व्हिडिओज काढले. लुक ॲट दिस ब्युटी मॅन, दिस इज रिअली द सिटी ऑफ फॉग. मागे जे गाण्यांचा आवाज येतोय ना, ते माझ्यासाठीच वाजतोय. खूप फनी आणि कॉमेडी लोक होते माझ्यासोबत. ते कोण कोण होते बघायचं असेल व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. मग ती लोकेशन कम्प्लीट करून आत्ताच आपलं जे रिसॉर्ट बुक होतं O2 विला ऑफ इगतपुरी, आपण तिथे पोहोचलोय. सुंदर सुंदर साईट सीइंग्स आणि वॉटरफॉल जर तुम्हाला एक्सपिरियन्स करायचं असेल तर ह्या सिटीत नक्की या. हे होते एक 7 BHK विला, जिथं आजचा आपला स्टे होता. उतरल्यानंतर सगळ्यात पहिले आपण फ्रेशन अप झालो आणि आपल्या ग्रुप गेम्सला स्टार्ट केलं. दिस वॉज अवर ग्रुप गेम्स. आता मस्त अंताक्षरी, दमशराज आणि असं सगळं खेळून आपण आता आपल्या पूल पार्टीला चालू करतोय. त्याच्यानंतर पूल पार्टी झाली आणि ॲट द एंड आता आपल्याकडे रात्रीसाठी एक सरप्राईज आहे. ते काय, चला पुढे सांगते. मग असे गेम सगळे कम्प्लीट झाले आणि पनिशमेंटच्या नावावर मी सगळ्यांकडून डान्स करून घेतला, ते पण माझ्या आवडत्या सॉन्गवर. येस, यू आर राईट. सनसेटच्या वेळेस तर इतका सुंदर व्ह्यू होता इथलचा आणि त्याच्यातलं नेमकंच तिथून एक ट्रेन पास होत होती. द व्ह्यू वॉज सो 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 मेस्मरायझिंग. मग इथे जे सरप्राईज सांगितलं होतं ते आत्ता होतंय. इथे होती रात्री बॉलिवूड नाईट. येस, सगळ्यांची आज बॉलिवूड नाईट होती. मग ती पार्टी कंप्लीट केली आणि आपण आपल्या घरी निघालो. घरी निघायला ऑलमोस्ट भरपूर लेट झाला होता. त्या भुयारी मार्गाने परत आलो आणि घरी पोहोचलो. असा होता माझा आजचा दिवस.